नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असंही भाग 4. श्रेयाच्या पाठीमागून चालताना संग्रामच्या मनात अनेक विचार चालू होते. जुना कौलारू वाडा, अंगणात तुळशी वृंदावन आणि त्याच्या शेजारी काढलेली ती सुबक रांगोळी. सगळं कसं शांत आणि तृप्त वाटत होतं. पण या शांततेच्या मागे काहीतरी दडलंय असं संग्रामच्या सिक्स सेन्सला वारंवार जाणवत होतं. या बसा इथं, मी पाणी घेऊन येते, श्रेयाने माझघरात असलेल्या लाकडी पाटांकडे इशारा करत म्हटलं. रोहननं आजूबाजूला पाहिलं आणि हळूच नीलच्या कानात कुजबुजला. अबे, हे तर एकदम स्वदेश मूव्हीसारखं वाटतंय रे. इथं AC कुठे असेल का? नीलने त्याला डोळे वटारून शांत केलं. पण आहाना आणि नीलांबरी मात्र तिथली स्वच्छता पाहून भारावून गेल्या होत्या. शहरातल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्यांना या वाड्याची हवा खूपच फ्रेश वाटत होती. तेवढ्या श्रेया 2 तांबे आणि पितळी पेल्यांमध्ये पाणी घेऊन आली. तिने प्रत्येकासमोर पाणी ठेवलं. संग्रामने पेला उचलला. पाणी पिताना त्या पेल्याचा थंड स्पर्श आणि पाण्याचा तो गोडवा त्याला वेगळाच वाटला. खूप छान पाणी आहे, अगदी नैसर्गिक. संग्रामने पाणी पिल्यानंतर श्रेयाकडे पाहून म्हटलं. विहिरीचं पाणी आहे, गोडच लागणार. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोवर मी वरची माडी उघडून देते. तुमचं सामान तिथं ठेवता येईल. तिनं फक्त एक छोटीशी स्माईल देत म्हणाली. श्रेया जिन्यावरून वर गेली. संग्रामची नजर नकळत तिच्या मागोमाग गेली. तिची चालण्याची पद्धत, ती साडी सावरण्याची लखप, यात कुठेही कृत्रिमता नव्हती. काय रे संग्राम, पाणी पिता पिता हरवलास की काय? आयशाने बाजूला उभं राहत विचारलं. तिच्या आवाजात थोडा कडवटपणा होता. काही नाही गं, बस प्रवासामुळे थोडा थकलोय. संग्रामने विषय टाळला आणि आपली बॅग उचलली. वरच्या माडीवर गेल्यावर सगळेच थक्क झाले. लाकडी खांब, मोठे झरोके आणि खिडकीतून दिसणारी हिरवीगार शेतं. एका बाजूला जुन्या पद्धतीचे पलंग लावले होते. श्रेयाने सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. खूपच सुंदर आहे ही जागा, आहना आनंदाने म्हणाली. तुम्हाला काही लागलं तर खाली हाक मारा, मी खालीच असते. बाबा येतीलच थोड्या वेळात, मग आपण जेवायला बसू, असं म्हणून श्रेया खाली निघून गेली. श्रीरामपूरच्या त्या जुन्या वाड्याच्या माडीवर 6 मित्र आपले सामान लावत होते. शहरातल्या टोलेजंग इमारतींमध्ये राहणाऱ्या या मुलांसाठी हा अनुभव एखाद्या डिस्कव्हरी चॅनलच्या डॉक्युमेंटरीसारखा होता. लाकडी खांब, मातीचे कोनाडे आणि खिडकीतून दिसणारी अथांग हिरवीगार शेतं पाहून रोहन तर हरकूनच गेला होता. अबे संग्राम, काय हवा आहे रे इथे. मुंबईत AC लावूनसुद्धा असा गारवा मिळत नाही. रोहनने खिडकीतून बाहेर मान काढत म्हटलं. हो ना, आणि तो मातीचा सुगंध किती रिलॅक्सिंग आहे, आहनाने नीलच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हटलं. पण मला एक समजत नाही आहे, विहानने आपल्याला याच गावात का पाठवलं? म्हणजे तो स्वतः आला नाही, पण आपल्याला मात्र फोर्स केला. नीलांबरीने आपल्या मेकअपच्या सामानाची बॅग उघडत विचारलं. संग्राम कोपऱ्यात उभा राहून शांतपणे बाहेर पाहत होता. त्याच्या डोक्यात विहानचा तो शेवटचा फोन कॉल घुमत होता. विहान खूप घाईत होता आणि त्याने फक्त एवढंच सांगितलं होतं की श्रीरामपूरला जा, तिथे माझी एक ओळखीची फॅमिली आहे, तिथेच राहा, मी लवकरच येईन. कदाचित विहानला आपण थोडे दिवस शहराच्या गजबजाटातून लांब असावं असं वाटलं असेल. संग्रामने शांतपणे उत्तर दिले, पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. खालून श्रेयाचा आवाज आला. पाहुणे, हातपाय धुवून घ्या, जेवण तयार आहे. जेवणाची वेळ झाली. खाली पंक्ती मांडल्या होत्या. श्रेयाने प्रत्येकासमोर केळीची पानं मांडली होती. चूल पेटली होती आणि तिथून येणारा तो खमंग सुवास सगळ्यांच्या भुकेला चाळवत होता. बापू, मधुकर पाटील आले होते. त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. पण त्यांच्या नजरेत एक प्रकारचं अंतर होतं. विशेषतः संग्रामकडे पाहताना ते थोडे जास्तच गंभीर होत होते.
बसा पोरांनो, आज साधंच जेवण आहे. आमच्या श्रेयूनं पितृपक्षातलं जेवण बनवलंय असं समजा, पण पोटभर जेवा, बापू हसत म्हणाले. पानावर गरम गरम भाकरी, वांग्याची भरली भाजी, लसणाची चटणी आणि वरून साजूक तुपाची धार. शहरात पिझ्झा बर्गर खाणाऱ्या या टोळीसाठी हे काहीतरी वेगळंच होतं. वा श्रेया, हे जेवण तर अप्रतिम आहे. नीलने पहिला घास घेताच दाद दिली. हो ना, आम्ही हॉटेलमध्ये कितीही पैसे दिले तरीही चव मिळणार नाही. रोहनही आता मनापासून बोलत होता. आमच्या जावईबापूंनासुद्धा हे जेवण आवडतं, पण ते बिचारे शहरात कामाच्या व्यापात अडकलेत. 6 महिने झाले लग्नाला, पण अजून त्यांना नीट वेळ काढता आला नाही आहे, बापू सहजपणे म्हटले. हे ऐकताच संग्रामने श्रेयाकडे पाहिलं. तिने लगेच आपली नजर खाली झुकवली. तिच्या डोळ्यात एक प्रकारची असहाय्यता होती. जावईबापू म्हणजे विहान हे या 6 जणांपैकी कोणालाच माहीत नव्हते. विहानने आपल्या लग्नाचं गुपित इतकं घट्ट दाबलं होतं की त्याच्या जवळच्या मित्रांनाही त्याचा पत्ता नव्हता. तुमच्या जावईबापूंचा फोटो आहे का बापू? आयशाने उत्सुकतेनं विचारलं. श्रेया एकदम दचकली. तिने पटकन बापूंना अडवलं. बाबा, ह्यांनी सांगितलंय ना त्यांना फोटो काढायला आवडत नाही, आणि त्यांचा जो एक फोटो होता तो सुद्धा त्यांच्या आईकडे आहे शहरात. हो ग, विसरलोच मी, बापू हसले. संग्रामला हे सगळं खूप विचित्र वाटलं. लग्नाला 6 महिने झालेत आणि नवरा नाही, फोटो नाही. श्रेया नक्की काय लपवतेय? दुपारची वेळ होती. उन्हाचा कडाका वाढला होता, पण वाड्याच्या आतल्या बाजूला खूप गारवा होता. 6 मित्र अंगणात असलेल्या वडाच्या झाडाखाली बसले होते. मित्रांनो, आपण इथं फक्त जेवायला आणि झोपायला आलो नाही आहोत. विहान येईपर्यंत आपण हे गाव पालथं घालूया, रोहन उत्साहाने म्हणाला. हो, आणि श्रेयालासुद्धा सोबत घेऊया, तिला इथली सगळी माहिती असेल, आहना म्हणाली. तेवढ्यात श्रेया तिथे आली. तिच्या हातात पाण्याचे तांबे होते. तुम्ही बाहेर जाणार आहात का? तिनं विचारलं. हो श्रेया, आम्हाला गाव पाहायचे, तू येशील का आमच्यासोबत? संग्रामने तिला विचारलं. तिने क्षणभर विचार केला. मी येते, पण मला शाळेत जावं लागेल आधी. मी तिथे शिक्षिका आहे. शाळा सुटली की मग मी तुम्हाला ओढ्यावर घेऊन जाईन. नोकरी आणि लग्न तू दोन्ही कसं मॅनेज करतेस? निलांबरीनं विचारले. करावं लागतं. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी नोकरी करावी, आणि माझ्या पतींनीसुद्धा लग्नाआधी अट घातली होती की मी माझं शिक्षण आणि नोकरी सोडायची नाही, श्रेयाने अभिमानानं सांगितलं. पती या शब्दावर संग्रामचं लक्ष गेलं. तो विचार करू लागला की जो माणूस आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी इतका आग्रही आहे, तो तिला 6 महिने सोडून शहरात का राहतोय? संध्याकाळी 5 वाजले होते. शाळा सुटल्यावर श्रेया या 6 जणांना घेऊन गावाबाहेरच्या ओढ्यावर आली. तो परिसर अतिशय निसर्गरम्य होता. संथ वाहणारं पाणी आणि काठावर असलेली हिरवीगार झाडं. रोहनने ओरडतच पाण्यात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ नीलसुद्धा गेला. नील आणि आहना पाण्यात एकमेकांवर पाणी उडवून मजा करू लागले. रोहन आणि निलांबरी नेहमीप्रमाणे एखाद्या लहान मुलांसारखे भांडायला लागले. हे बघ निलांबरी, तू जर पाण्यात आलीस ना तर तुला खेकडा चावेल. रोहनने तिला घाबरवलं. गप्प बस रे रोहन, तू स्वतः एखाद्या खेकड्यासारखा दिसतोयस. निलांबरीने त्याला प्रत्युत्तर दिलं आणि सगळे हसायला लागले. संग्राम मात्र काठावर एका दगडावर बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या शेजारी श्रेया उभी होती. तिच्या हातात काही वह्या होत्या. ती शांतपणे वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत होती. श्रेया, तुला कधी शहरात जावंसं वाटलं नाही का? तुझे मिस्टर तिथेच असतात ना? संग्रामने सहज विचारले. तिने एक दीर्घ श्वास घेतला. वाटतं ना संग्राम सर, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. ते म्हणतात की शहरात खूप धोके आहेत आणि मला तिथे सुरक्षित वाटणार नाही, म्हणून ते मला इथंच ठेवतात. धोके? कसले धोके? संग्रामनं आश्चर्याने विचारलं. माहीत नाही, ते कधीच सविस्तर सांगत नाही. फक्त एवढंच म्हणतात की वेळ आली की मी तुला स्वतः घेऊन जाईन. मी त्यांची वाट पाहते. तिचे डोळे पाणावले होते.
संग्रामला श्रेयाबद्दल खूप सहानुभूती वाटली. एक 19 वर्षाची मुलगी जिचं आयुष्य एका माणसाच्या शब्दावर अवलंबून आहे, जो तिला 6 महिन्यांपासून भेटायलाही आला नाही आहे. तू काळजी करू नको, ते येतील लवकरच. संग्रामने तिला धीर दिला. तुम्हाला माहीत आहे का, विहान सरांनी मला सांगितलं होतं की त्यांचे काही मित्र येणार आहेत. त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं होतं, विशेषतः तुमचं संग्राम सर. श्रेयाने अचानक म्हटलं. संग्राम दचकला. माझं? विहानने माझं काय सांगितलं? ते म्हणाले होते की संग्राम माझा असा मित्र आहे जो संकटाच्या वेळी कधीच पाठ सोडत नाही. तो दिसायला जरी शांत असला तरी त्याचे मन खूप मोठे आहे, श्रेयाने हसून सांगितलं. संग्रामला विहानबद्दलचा राग थोडा कमी झाला, पण तरीही त्याच्या मनात प्रश्नाचं चक्र सुरूच होतं. रात्री वाड्यावर परतताना सगळीकडे अंधार पसरला होता. गावातली शांतता ही मनाला थोडी भीतीदायक वाटणारी होती. अरे बापरे, इथे तर स्ट्रीट लाईटसुद्धा नाहीत, आयशाने संग्रामचा हात धरत म्हटलं. ती मुद्दाम संग्रामच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. आयशा, हीच तर खरी गंमत आहे, निसर्गाच्या जवळ राहण्याची. संग्रामने आपला हात सोडून हळूच घेतला. त्याला आयशाच्या भावना माहीत होत्या, पण तो नेहमीच या विषयाला टाळत होता. घरी पोचल्यावर बापू टेरेसवर बसून रेडिओ ऐकत होते. श्रेया स्वयंपाकघरात गेली. संग्रामला तहान लागली होती म्हणून थोड्या वेळाने तो विहिरीजवळ गेला. तिथे त्याला श्रेया कुणाशी तरी फोनवर कुचपुचताना दिसली. तुम्ही का नाही सांगत त्यांना? तुमचे मित्र इथं आलेत. त्यांना तुमचं नावसुद्धा माहीत नाही आहे. तुम्ही मला विवाहित असल्याचं सांगायला का बंदी घातली आहे त्यांच्यासमोर? श्रेयाचा आवाज रडवेला झाला होता. संग्रामने आपले कान सावध केले. समोरून आवाज येत होता का? पण श्रेयाने फोन स्पीकरवर ठेवला नव्हता. विहान, प्लीज असं नका करू. मला भीती वाटते. हे संग्राम सर खूप प्रश्न विचारतात. मी किती वेळ खोटं बोलू? श्रेयाने विचारलं. पलीकडून काय उत्तर आलं ते कळलं नाही, पण श्रेयानं फोन ठेवला आणि ती तिथंच बसून रडू लागली. संग्राम अंधारात उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याला ऐकायला काही येत नव्हतं. हिचा नवरा हे काय करत असेल? का फसवत असेल या पोरीला? संग्रामच्या मनात आता तिच्यासाठी कणवता दाटून आली होती. कळेल का कधी ह्या मित्रांना त्यांचा मित्र विहानच तिचा नवरा आहे म्हणून? संग्रामचं मन नकळत का होईना तिच्याकडे ओढले जाऊ लागले आहे. काय होईल पुढे जेव्हा विहान तिचा नवरा आहे हे कळल्यावर? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा एक नाते असेही.